रोजचं ऑफिस मीटिंग दिवसभर एसी मध्ये बसून बोर व्हायला लागले. जरा ताजी हवा खायसाठी कुठं जावं म्हणून मग काय ऑफिसला दांडी मारून जाऊ म्हणलं सिंहगडला. झाले एक प्रोटीन शेक आणि सफरचंदाचा फडशा पाडून आपण निघालो डायरेक्ट सिंहगडकडे. डाएटला सुट्टी देत नाही हो आपण. दिवाळी होऊन तसे खूप दिवस झालेत, पण आमचे मित्र काय अजून सुट्टीवरून आले नाही. असं पाटील काय कोणाच्या भरोशावर बसत नाही. प्लॅन केला म्हणजे फिक्स जायचं. A few moments later. काम निघाला 70-80 कामावरून. बुलेट काय चालू झालं नाही शेवटी. कमेंटमध्ये सांगा का चालू नाही, तोपर्यंत मी दुसऱ्या गाडीचं नियोजन करतो. 2000 years later. चला दुसरी गाडी घेऊन चाललो आपण आता. चालू तर झाली आहे, बघू कुठपर्यंत जाते आता. एका फ्रेंडला पिकअप करायला तिकडे चाललो आपण आता. आपल्या फ्रेंडला काय व्लॉगमध्ये यायची इच्छा नाही, जरा स्वभाव आहे जरा. गाडीची कधी सर्व्हिसिंग केली नाही वाटते, ते आवाज मारेली गाडी. खडकवासला धरणापासून चाललो आपण आत्ता. खूप मस्त व्ह्यू आहे. धरणापाशी थांबलो आपण आत्ता. जरा मित्राचा चहा पाणी चालू आहे, तोपर्यंत आपण व्ह्यूचा आनंद घेऊ. जवळ पोहोचतोय आपण गडाच्या आता. पण सनराईज काय मिस झाला आपला, गडावरून बघायचं होतं आपल्याला. सनराईज काय मिस झाला आहे, पण इथून काय व्ह्यू दिसतोय यार. थांबा गाडी थांबवून दाखवतो बघा. कसा आहे व्ह्यू, मस्त आहे ना. इथून आपल्याला तोरणा किल्ला पण दिसतोय. हा बघा. गडावर पोहोचलोय आपण. पुणे दरवाजापासून आतमध्ये एंट्री केली आत्ताच. गडावर खूप कमी पब्लिक आहे आता. 8 वाजलेत. व्ह्यू होऊ शकता कसा आहे. वीर सुभेदार तानाजी मधुसई यांच्या स्मारकाकडे चाललो. झुंजार बुर्जाकडे चाललो आपण आता. खूप लांब जायचे अजून. झुंजार बुर्जापाशी पोहोचलोय आपण. व्ह्यू बघू शकता इथून.
पुण्याची कडापासून थोडे पुढे असलेला कलावंतीन बुरुजावर पोहोचलो आपण. लांब ढगांच्या पलीकडे असलेला राजगड सुद्धा दिसतो इथून आपल्याला. इकडे आहे तर तोरणा. छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीपाशी आलो आपण आता. आपल्या गावाला जरा कशाला जात आहे पुण्याला आणि पोरींचं काय करू तेव्हा इकडे ऍडमिशन करा पोरींचं तिथं करून काय करायचं लागते का. आत्ता सगळे लोक यायला लागले हळूहळू गडावर. ट्रेक कंप्लीट झालाय आपला. निघालो आता रिटर्न. एक्सपेक्टेशन आणि रियालिटीमध्ये खूप फरक असतो. पुण्याच्या दिशेने निघालो आपण आता. खूप लवकर रिटर्न आलो आपण. ऑफिसला जाऊ शकतो, इतका उशीर नाही झाला. ऑफिसमध्ये पोहोचलोय मी. विनाकारण सुट्टी कशाला घ्यायची. ऑफिस म्हटलं थोडं काम करून घेतो. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.